महापुरुषाच्या विचारांना पहिल्यांदा अभिवादन. बहुजन संघटक टीमचे सर्वजित बनसोडे, हर्षतुल, सौरव गानार आणि उपक्रमशील आणि आंबेडकर विचाराने प्रभावित असलेले आमचे तरुण मित्र राहुल खांडेकर आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये जॉईन झालेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, बहुजन संघटक प्रबोधनमाला च्या वतीने राजर्षी शाहू जयंती विशेष या कार्यक्रमामध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष कार्यक्रमामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची गरज आणि आजची स्थिती या अनुषंगाने मी आपल्याशी चर्चा करणार आहे. खरं तर राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जे कार्य केलेलं आहे निश्चितच त्याची आजच्या समाजाला देखील गरज आहे. आणि विशेषतः आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये तर शाहू महाराजांच्या विचाराची आणि त्यांच्या कार्याची अधिक गरज आहे. आज आपण पाहतोय की सर्वसाधारणपणे सामान्य माणसाला हिंदू राष्ट्राची स्वप्न दाखवली जात आहेत. त्या दिशेने जाण्याचाही प्रयत्न या ठिकाणी केला जातो. परंतु मला असं म्हणायचं की हिंदू धर्म किंवा हिंदुत्व ही वास्तविकता नाही. या देशामधली वास्तविकता काय असेल तर जाती व्यवस्था ही वास्तविकता आहे. ज्या वेळेला एक मुस्लिम माणूस आपली ओळख मुस्लिम म्हणून सांगतो त्यावेळेला ती पुरेशी असते. किंवा एखादा ख्रिश्चन माणूस मी ख्रिश्चन आहे म्हणून सांगतो त्याची ओळख तेवढी पुरेशी असते. किंवा एखादा शीख माणूस भेटला आणि त्यांनी आपली ओळख शीख म्हणून सांगितली तर ती ओळख देखील पुरेशी असते. परंतु ज्यावेळेला मी एखाद्या माणसाला माझी ओळख मी हिंदू आहे म्हणून दिली तर ती माझी ओळख पुरेशी नाही हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग तो प्रश्न विचारतो की हिंदू म्हणजे कोण. म्हणजे त्याला माझी जात अपेक्षित असते. म्हणून या ठिकाणी जात ही या देशामधली हिंदू धर्मामधली वास्तव स्थिती आहे. विवाह करत असताना हिंदूमध्ये विवाह होतो असं मानलं जात नाही, तर हिंदू धर्मामधल्या जाती आणि पोट जातीमध्ये विवाह होतो. रोटी व्यवहार जो आहे हा हिंदू म्हणून होत नाही, तर हिंदू धर्मामधल्या जाती आणि पोट जातीमध्ये हा विवाह होत असतो. आणि मग या जाती व्यवस्थेमध्ये हिंदू हा शब्द जो आहे हा शोधावा लागतो. जसं एखादा किराणाचं दुकान असतं, या किराणाच्या दुकानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू मिळतात. या किराणा दुकानामध्ये आपल्याला तांदूळ मिळतील, गहू मिळतील, साखर मिळेल, डाळ मिळेल. परंतु त्याला आपण असं म्हणलं की या किराणा दुकानामध्ये मला किराणा पाहिजे तर तो त्याला सांगता येणार नाही आणि देता येणार नाही, अशी अवस्था हिंदू धर्माची आहे. या ठिकाणी जात हा घटक जो आहे हा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी या प्रस्थापित वर्गाने देखील हे जाहीर केलं की या ठिकाणी आम्ही प्रस्थापित आहोत किंवा ब्राह्मण वर्ण जो आहे हा सर्वश्रेष्ठ आहे आणि बाकी सर्व शूद्र आहेत ते सगळे हिंदू नाहीत. ही गोष्ट त्यांनी देखील या ठिकाणी आपलं वर्चस्व सांगताना सातत्याने मांडली गेलेली आहे. आता एक मोठं नाव आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी ऑक्टोबर 1901 मध्ये केसरीमध्ये वेदोक्त प्रकरणाच्या संदर्भामध्ये एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं वेदोक्त खूळ.
म्हणजे शाहू महाराजांचा आणि त्यांच्यामध्ये या वेदोक्तच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये चर्चा होत असताना त्यांनी हा लेख लिहिलेला होता. त्या लेखामध्ये लोकमान्य टिळक असं म्हणतात की आजच्या युगामध्ये आता केवळ 2च वर्ण उरलेले आहेत. त्यातला पहिला वर्ण जो आहे आणि तो म्हणजे ब्राह्मण वर्ण आहे आणि दुसरा म्हणजे शूद्र वर्ण आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज जे आहेत हे शूद्र ठरतात. एवढंच नाही तर शाहू महाराजांची दत्तक आई राणीसाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करताना देखील त्यांनी वेदोक्त प्रकाराने त्यांचा अंत्यसंस्कार केला नाही. तर त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं की हे शूद्र आहेत आणि त्यामुळं त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्र जो आहे हा होऊ शकत नाही, त्याच्या संदर्भामध्ये करू शकत नाही. ही भूमिका त्या काळामध्ये देखील घेतली आणि शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये देखील अशाच प्रकारची भूमिका घेतली. याचा अर्थच असा होतो की या ठिकाणी सर्व हिंदू एक म्हटलं जात असले तरी सर्व हिंदू एक नाही, त्यांच्यामध्ये जातीच्या आधारावर हे विभाजन झालेलं आहे. श्रेष्ठ कनिष्ठ या तत्वाच्या आधारावर या ठिकाणी विभाजन झालेलं आहे. आणि हे विभाजन केल्यानंतर सर्वसामान्य माणसाला संभ्रमात टाकण्यासाठी आज या देशामध्ये या संदर्भामधलं अज्ञान जे आहे किंवा खोटी कल्पना जी आहे हे पसरवण्याचं काम केलं जातं. आज तर या देशामध्ये अंधश्रद्धा अज्ञान जे आहे हे वाटप करण्याची एक प्रकारची मोहीमच सुरू केलेली आहे. अंधश्रद्धेचं मोठ्या श्रद्धेनं वाटप करण्याचं काम काही मंडळी या ठिकाणी करते आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा बहुजन समाज अडकलेला दिसून येतो. आता बऱ्याच वेळेला काय केलं जातं की आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेला त्याचा इफेक्ट किती होतो हे पाहिलं जातं. तसं या देशामधली काही मंडळी अज्ञान आणि अंधश्रद्धा याची मोहीम सुरू केल्यानंतर त्याचा किती इफेक्ट झालेला आहे हे देखील पाहत असतात. आणि त्याचं उदाहरण झालं तर एक अलीकडच्या काळामध्ये आपल्याला देता येईल करोना काळामध्ये. करोना काळामध्ये काय झालं की करोना जो आहे हा दूर करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगण्यात आले की संध्याकाळी लाईट लावा, थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा हे सांगण्यात आलं. आणि त्यावेळेला बहुतांश लोकांनी असं केलं आणि त्यावेळेला त्यांची खात्री झाली की आपण जे अज्ञान पसरवतो आहोत, अंधश्रद्धा पसरवतो आहोत त्याचा इफेक्ट झालेला आहे. ही खात्री करून घेतली आणि त्यांनी ही मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केली. शाहू महाराज मात्र अतिशय वेगळे राजे होते. आज देखील सर्वसामान्य माणसाला अंधश्रद्धामध्ये पसरवण्याचं अंधश्रद्धा जी आहे त्यांच्यामध्ये पसरवण्याचं काम केलं. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी जे आहे या अंधश्रद्धेपासून आमच्या जनतेला दूर ठेवण्याचं काम केलं. त्यांच्या संस्थानकातील लोकांमध्ये ही अंधश्रद्धा पसरू नये यासाठी प्रयत्न केला. त्याचं एक उदाहरण आपल्याला सांग. एक दिवस एक सरदार जो आहे एका पुरोहिताला घेऊन महाराजांपर्यंत आला आणि त्यांनी सांगितलं की महाराज हा अतिशय अशा प्रकारचा भविष्यकार आहे, त्याचं भविष्य कधीही चुकत नाही. आणि मग महाराजांनी त्याला बोलावलं, दरबारामध्ये बोलावलं आणि तो दरबारामध्ये आल्याबरोबर महाराजांनी एका माणसाला सांगितलं की तुझ्या पायातली पायतान काढ आणि त्याला मार. आणि लगेच त्या माणसाने काय केले की त्या भविष्यकाराला अक्षरशः पायतानाने मारलं आणि त्यावेळेला तो देखील गांगरून गेला आणि त्याला कोठडीमध्ये ठेवलं. कोठडीमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाहू महाराज त्याला भेटण्यासाठी गेले आणि भेटण्यासाठी गेल्याबरोबर त्या पुरोहिताने त्यांना हात जोडायला लागले की महाराज माझ्याकडून चुकलं. शाहू महाराजांनी म्हटले ज्यांनी यांना बोलवलं होतं की तू म्हणाला की याला भविष्यातलं कळतं, त्याला काल इथं आल्यानंतर नाही कळालं का मला इथं महाराजांच्या हस्ते मार खावा लागेल, या दरबारामध्ये मार खावा लागेल. आणि दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर महाराजांनी त्याला एक पगडी दिली, त्याचा सत्कार केला. त्याला हे माहित नाही की एका क्षणामध्ये आपण मार खाणार आहोत, त्याला हे माहित नाही की एका क्षणामध्ये आपला गौरव होणार आहे. तो माणूस आमचं आणि समाजाचं भविष्य काय सांगणार आहे. अशा पद्धतीचा एक वेगळा संदेश जो आहे हा संदेश शाहू महाराजांनी दिलेला दिसून येतो.
परंतु आज आपण पाहतो की जाणीवपूर्वक लोकांमध्ये ही अंधश्रद्धा निर्माण केली जाते. ही अंधश्रद्धा हिंदुत्व या कल्पनेच्या संदर्भामध्ये देखील आहे. हिंदुत्व ही कल्पना जी आहे भ्रामक आहे, संभ्रमात्मक आहे आणि लोकांना एक वेगळा प्रश्न निर्माण करून देणारी ही कल्पना आहे. त्याचा अर्थ स्पष्ट न होणारी आहे. आता हिंदुत्व म्हणजे काय याच्या संदर्भामध्ये बरीच मंडळी बोलतात. संघाचे भागवत सांगतात की हे हिंदुत्व आहे. महात्मा गांधींनी सांगितले की हे हिंदुत्व आहे. पंडित नेहरूंनी सांगितले की हे हिंदुत्व आहे. आता अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये बंड झालं. या बंडखोर नेत्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुत्वासाठी हे बंड केलेलं आहे. म्हणजे इथं एकनाथ शिंदेचं हिंदुत्व देखील वेगळं आहे. आता एकनाथ शिंदेचं हिंदुत्व वेगळं आहे आपण जसं मानू शकतो. त्याच्यात आणखी एक गंमत आहे की याच्यामध्ये अब्दुल सत्तार जो आहे हा देखील त्या बंडखोरामध्ये आहे. मला कळत नाही मग या अब्दुल सत्तारचं हिंदुत्व आणखी काय आहे. म्हणजे हिंदुत्वाची कल्पना आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे या ठिकाणी केली जाते आणि हिंदू धर्मामध्ये मूळ प्रश्न बाजूला ठेवून वेगळ्या प्रश्नावर लोकांचं लक्ष केंद्रित केलं जातं. परंतु थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की या ठिकाणी या सर्व गोष्टी भ्रामक आहेत. या देशातला खरा प्रश्न आहे जाती व्यवस्था. देशामधले बहुतांशी प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत जातीमुळे. अस्पृश्य माणूस जो आहे तो गरीब आहे तो आर्थिक कारणामुळे नाही. अस्पृश्य माणूस गरीब आहे जातीमुळे. त्या जातीमुळे त्याला व्यवसाय करता येत नाही, अर्थार्जन करता येत नाही आणि म्हणून तो गरीब आहे. म्हणजे त्याच्या गरिबीचं कारण आहे, दारिद्र्याचं कारण आहे जाती व्यवस्था. आज देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा जो प्रश्न निर्माण होतो आहे तो एकात्मतेचा प्रश्न निर्माण होण्याचं कारण या देशातली जाती व्यवस्था आहे. जातीमुळे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या जवळ येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी अडथळा निर्माण होतो. आणि मग ही एकात्मता निर्माण करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा या जाती व्यवस्थेवर आघात करण्याची गरज आहे. जातीमुळे माणसामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ ही भावना जी निर्माण झालेली आहे ती आपल्याला पहिल्यांदा कमी करावी लागेल. आणि हे काम जे आहे हे शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांचं कार्य जे आहे हे आजच्या काळाच्या देखील पुढे असलेलं आपल्याला दिसून येतो. कारण या देशामध्ये हिंदू ही कल्पना जी आहे आपल्या सोयीनुसार वापरली जाते. ज्यावेळेला बाबरी मस्जिद पाडण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला बाबरी मस्जिद पाडताना सर्व जाती धर्माच्या लोक हिंदू म्हणून ओळखले जातात. हिंदूंनी बाबरी मस्जिद पाडली असं म्हटलं जातं. त्यावेळेला या ठिकाणी हा महार आहे, मांग आहे, चांबार आहे, मराठा आहे ही कल्पना नाही. मस्जिद पाडताना या ठिकाणी सर्वांना हिंदू म्हणून संबोधलं जातं. दुसरी गोष्ट अशी की राम मंदिर बांधायचं आहे, मग आपल्याला निधी पाहिजे, विटा पाहिजे, त्यावेळेला देखील आम्ही हिंदू आहोत. त्या ठिकाणी जात वापरली जात नाही, त्या ठिकाणी धर्म वापरला जातो. आणि मग हिंदूचं श्रद्धास्थान म्हणजे राम मंदिर आम्हाला सांगितलं जातं. ज्यावेळेला मुस्लिमांच्या विरोधामध्ये दंगल निर्माण होते किंवा ही दंगल निर्माण करायची असते त्यावेळेला देखील मी हिंदू असतो, माझा उल्लेख हिंदू म्हणून केला जातो. ओबीसी देखील हिंदू असतो, एससी देखील ओबीसी असतो, हिंदू असतो. परंतु ज्या वेळेला ओबीसीची जनगणना झाली पाहिजे असा ओबीसी म्हणतो, ज्या वेळेला ओबीसी सांगतो की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यावेळेला मात्र तो हिंदू असत नाही, तो ओबीसी असतो. ज्या वेळेला एससी जो आहे किंवा अनुसूचित जातीचा माणूस जो आहे तो न्याय मागतो, त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या संबंधित जबाब मागतो त्यावेळेला तो हिंदू नसतो. अस्पृश्यावर अन्याय अत्याचार करणारे हे देखील हिंदूच असतात. ओबीसीचं आज आरक्षण नाकारलं जातं, हे नाकारणारे मुसलमान नाहीत, ब्रिटिश नाहीत, हे नाकारणारे हिंदूच आहेत. म्हणजे या ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार आम्ही हिंदू आहेत, त्यांच्या सोयीनुसार आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे आहोत. आणि शाहू महाराजांनी नेमकी ही गोष्ट लक्षात घेतली आणि शाहू महाराजांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर या ठिकाणी या जाती व्यवस्थेवर आघात करण्याचं काम केलं. म्हणून जाती व्यवस्थेविषयीचं किंवा जाती निर्मूलन विषयक त्यांचं कार्य जे आहे अतिशय महत्वाचं आहे. जाती निर्मूलन हा विषय जो आहे
हा या देशातल्या प्रस्थापितांचा कधीही झालेला नाही. जाती निर्मूलन हा विषय जो आहे या देशातल्या उच्चवर्णीयांचा कधीही झालेला नाही. तो आजच नाही तर पारंपरिक समाजापासून ते आलेलं आहे. आता या जाती निर्मूलनाच्या संदर्भामध्येच लोकमान्य टिळक काय म्हणतात पहा. लोकमान्य टिळक जे म्हणतात तेच या ठिकाणी संघाचे सरचालक म्हणतात की मुंबईमध्ये मार्च 1918 मध्ये विरा शिंदेने एक परिषद बोलावलेली होती आणि या परिषदेमध्ये लोकमान्य टिळकांचं भाषण आहे, आपण लक्षात घ्या. त्यामध्ये काय म्हणतात की अस्पृश्यतेचा प्रश्न हा लवकरात लवकर सुटला पाहिजे असं ते म्हणतात. परंतु त्याच्यामध्ये लगेच दुसरा मुद्दा त्याला जोडतात, परंतु अस्पृश्यतेच्या प्रश्नापेक्षा जातीच्या प्रश्नापेक्षा देखील भारतामध्ये इतर प्रश्न देखील मोठे आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या दृष्टिकोनातून जाती व्यवस्था अस्पृश्यता जी आहे हा दुय्यम प्रश्न आहे. परंतु शाहू महाराजांनी ओळखलं होतं की या देशातला मूळ प्रश्न हा जाती व्यवस्था आहे, जात आहे. आणि म्हणून जाती निर्मूलनाचं काम त्यांनी या ठिकाणी घेतलं. आणि मग या संदर्भामध्ये शाहू महाराज असं म्हणतात की जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता हा या देशातील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मागासवर्गीयांना त्यांच्या दारिद्र्य आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणे माझे पवित्र कार्य आहे, मी खरोखर समजतो. ही टिळक आणि शाहू महाराजातल्या भूमिकेतला फरक आपल्याला सांगतो. एवढंच नाही तर शाहू महाराज पुढे असं म्हणतात की अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे हे केवळ अस्पृश्यापुरतं मर्यादित नाही, तर हे कार्य अस्पृश्यतेचं निर्मूलनाचं कार्य जे आहे हे अखिल मानव जातीचं कार्य आहे. ही भूमिका शाहू महाराज घेतात. परंतु शाहू महाराजांची भूमिका आज देखील आम्हाला कोणत्याही राजकर्त्यामध्ये दिसत नाही. ही भूमिका कोणत्याही हिंदू रक्षक म्हणून घेणाऱ्या माणसामध्ये दिसत नाही. ही भूमिका जे हिंदू धर्माचे ठेकेदार बनलेले आहेत त्यांना कुणीही सांगितलं नाही की आमचं तुम्ही रक्षण करा, अशा ठेकेदारांना देखील हे वाटत नाही. उलट या देशामध्ये जाती व्यवस्थेचं सातत्याने समर्थन केलं गेलेलं आहे. शाहू महाराजांनी याचं समर्थन कधी केलेलं नाही. शाहू महाराजांच्या काळामध्ये देखील नकळतपणे या जाती व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे. त्यामध्ये असा एक विचार या ठिकाणी मांडला गेला, टिळकांच्या कंपाऊंड मधून असा एक पुरोगामी विचार मांडला गेला की त्यामध्ये सांगितलं की जाती भेद असले तरी चालतील पण जाती द्वेष असू नये. म्हणजे जातीचं समर्थन करण्याची ही एक वेगळी कल्पना त्यामध्ये आली. हे ऐकल्यानंतर शाहू महाराजांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. शाहू महाराज म्हणतात की अशा प्रकारची प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांची मला कीव येते. त्यांना विद्वान कसं म्हणावं हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. आणि म्हणून शाहू महाराज असं म्हणतात की जाती भेदातूनच जाती द्वेष निर्माण होतो, ही साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही का? म्हणजे शाहू महाराजांना या जाती निर्मूलनाचं संपूर्ण गणित हे कळलेलं आहे. एवढंच नाही तर जाती निर्मूलनाचा हा जो विषय आहे हे कार्य जे आहे ते शाहू महाराज कुठे जोडतात? जपान मधील सामुराई जातीशी जोडतात. जपानमध्ये सामुराई नावाची जी अस्पृश्य मानलेली जात होती, दुय्यम जात होती, त्यासाठी जपानने काय केलं आणि ती सामुराई जात ही नष्ट करून त्या ठिकाणी कशा समता निर्माण केली, हे स्वप्न शाहू महाराजांचं आहे. आणि त्यामुळे शाहू महाराजांचं हे उदात्त दृष्टिकोन जो आहे हा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आज देखील जातीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अर्थाने समर्थन केलं जातं. आमच्यातले विचारवंत जे आहेत की आमच्या समाजशास्त्रज्ञ जे आहेत ते जातीची व्याख्या करताना देखील अतिशय गमतीदार करतात. जातीला पूरक अशा प्रकारची व्याख्या करतात आणि आम्ही मुलाला ते शिकवतो. याच्या विरोधामध्ये आम्ही पहिल्यांदा बंड केला की जाता जात नाही ती जात. म्हणजे मुलांना ही व्याख्या सांगून आम्ही हे सांगतोय की जात कधीही जाणार नाही. अशा प्रकारची व्याख्या देखील जातीला शरण जाणाऱ्या माणसाने, जातीला शरण जाणाऱ्या विचारवंतांनी केलेली दिसून येते. या ठिकाणी अज्ञान किंवा निरक्षर माणसाला सांगितलं जातं की जात ही ईश्वर निर्मित आहे, मागच्या जन्मीचं पाप आहे.
अलीकडच्या काळामध्ये काही माणसं सांगतात की भारतामध्येच विषमता नाही तर जगामध्ये विषमता आहे, भारतामध्ये असले तर कुठं बिघडलं. त्यानंतर असंही सांगितलं जाते की निसर्गामध्ये देखील ही विषमता आहे. आपण जर फुलं पाहिली तर ती फुलं देखील एकाच प्रकारची नाही आहेत. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की फुलं जरी बागेमध्ये वेगवेगळी असली तरी गुलाबाचं लाल फुल असेल, गुलाबाचं पांढरं फुल असेल, तर एक फुल दुसऱ्या फुलाजवळ गेल्यानंतर ते फुल दुसऱ्यापासून दूर जात नाही. ही भूमिका काय समजून घेत नाहीत. त्यांच्यामध्ये विविधता आहे, निसर्गामध्ये विविधता आहे, जाती व्यवस्थेमध्ये विषमता आहे. आणि म्हणून शाहू महाराजांनी हे सगळे लक्षामध्ये घेऊन या ठिकाणी या समर्थकांना या ठिकाणी बाजूला सारलेलं आहे, त्यांना सडोत्तर उत्तर दिलेलं आहे. जे जाती व्यवस्थेचं समर्थन करतात ते जाती व्यवस्थेचे गुलाम आहेत. जे जातीचे समर्थन करतात ते ब्राह्मणी व्यवस्थेचे दलाल आहेत. जे जाती व्यवस्थेचं समर्थन करतात ते ब्राह्मणी व्यवस्थेचे ठेकेदार आहेत. पण शाहू महाराजांनी या सर्वांना बाजूला सारलं आणि जाती निर्मूलन करण्याच्या संदर्भामध्ये ठोस अशा प्रकारचं पाऊल उचललं. आणि 27 जुलै 1918 रोजी शाहू महाराजांनी अस्पृश्यांची मुक्ती करण्याचा आदेश काढला. इतिहासामधली अतिशय महत्वाची गोष्ट आहे. शाहू महाराजांनी नुसता आदेश काढला नाही तर त्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे केलेली आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून अस्पृश्यता आम्ही घालवून दिलेली आहे. परंतु आज देखील गावागावामध्ये शहराशहरामध्ये ही अस्पृश्यता आहे. ही अस्पृश्यता आम्ही कायद्याने घालून दिली, परंतु आज देखील गावागावामध्ये अस्पृश्यांच्या अवस्था वेगळ्या आहेत. शहरामध्ये देखील याच्यापेक्षा वेगळं चित्र नाही आहे. या ठिकाणच्या राजकारण्यांनी संविधानाचं हे कलम जे आहे हे अंमलात आणण्याचं काम केलं नाही किंवा त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचं काम देखील केलेलं नाही आहे. आणि म्हणून शाहू महाराजांनी या ठिकाणी केवळ कायदा केला नाही तर या कायद्याच्या माध्यमातून अंमलबजावणी केली. आणि अंमलबजावणी करत असताना शाहू महाराजांनी सन्मानाने न्याय देण्याचं काम केलेलं आहे. अस्पृश्यांना या समाज व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा न्याय देण्याचं काम, पहिल्यांदा त्यांचा सन्मान करण्याचं काम जे आहे कुणी केलं असेल तर शाहू महाराजांनी. शाहू महाराजांच्या काळामध्ये 700 संस्थानिक होते. या 700 संस्थानापैकी एकच असा राजा झाला की ज्यांनी या ठिकाणच्या अस्पृश्यांना न्याय देण्याचं काम केलं, सन्मान देण्याचं काम केलं. सन्मान देत असताना देखील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिला. शाहू महाराजांनी 5 ऑगस्ट 1918 रोजी तलाठी हुकूम काढला, आदेश काढला. तलाठी हे पद निर्माण केलं. त्यावेळेला काय होतं की पाटील झाल्यानंतर कुलकर्णी होता आणि त्यामुळे ही व्यवस्था एका विशिष्ट समूहाच्या हातामध्ये होती. आणि म्हणून शाहू महाराजांनी तलाठी हे पद निर्माण केलं आणि ते पद अस्पृश्य माणसाला दिलं. म्हणजे या निर्णय प्रक्रियेमध्ये सन्मान देण्याचं काम जे आहे हे शाहू महाराजांनी केलं. 1920 मध्ये शाहू महाराजांनी पोलीस भरती केली आणि त्याच्यामध्ये सर्व अस्पृश्यांची भरती केली. याला बाबासाहेब माऱ्यांच्या जागा म्हणतात. त्या माऱ्याच्या जागा निर्माण करून शाहू महाराजांनी या अस्पृश्य माणसाला तिथं बसवलं. 1908 मध्ये जी घटना ती देखील महत्वाची आहे की शाहू महाराजांच्या मुलीचं लग्न होतं. म्हणजे शाहू महाराजांनी हे काम जे आहे केवळ कायद्याच्या माध्यमातून केले नाही तर प्रत्यक्ष आचरणामधून देखील केलेलं आहे. शाहू महाराजांच्या मुलीच्या लग्नामध्ये वरातीमध्ये तलवार घेऊन फेटा बांधून त्यांनी अस्पृश्यांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी केल्या. या लग्नामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये गडू नावाचा महाराज देवपूजा करत असायचा. शाहू महाराज गंगाराम कांबळे याच्या हॉटेलवर आवर्जून चहा पित असत, आपल्या सहकार्यांना चहा पाजत असत. शाहू महाराजांनी पूर्वी जी नावं होती त्या नावाच्या मागे जात असायची. जसं मी आता सांगितलं की गणू महार असं होतं. शाहू महाराजांनी या ठिकाणी आडनाव बदलली. पंडित या पदव्या त्यांनी या ठिकाणी दिल्या. म्हणजे शाहू महाराजांनी केवळ कायदा केला नाही तर या ठिकाणी त्यांना सन्मान देण्याचं काम केलं. शाहू महाराजांमध्ये सोनतळी कॅम्प असायचा. हा सोनतळी कॅम्प म्हणजे शाहू महाराजांची एक प्रयोगशाळा होती. आणि या सोनतळी कॅम्पामध्ये जे आहेत अशा स्वरूपाचे निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करता येऊ शकेल याच्या संबंधीची चर्चा केली जात असायची. आणि म्हणून शाहू महाराजांचा हा सोनतळी कॅम्प जो होता ही सामाजिक समतेची प्रयोगशाळा होती. आज देखील या ठिकाणी कार्यशाळा आणि प्रयोगशाळा आहेत. कोणत्या प्रयोगशाळा आहेत तर आज देखील आपण पाहतो की आज नागपूरमध्ये
विषमतेच्या विचाराची कार्यशाळा आहे आणि गुजरातमध्ये या विषमतेच्या विचाराची प्रयोगशाळा आहे. परंतु शाहू महाराजांची ही शाळा आणि प्रयोगशाळा ज्या आहेत ह्या समतेच्या संदर्भामध्ये होत्या, सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या नव्हत्या. तेव्हा अशा प्रकारच्या प्रयोगशाळा निर्माण होण्याची गरज आहे. जसं आज संघ परिवार जो आहे हा विषमता निर्माण करण्यासाठी, स्वश्रेष्ठत्व निर्माण करण्यासाठी, बहुजनांना तुच्छ लेखण्यासाठी, अस्पृश्यांना या ठिकाणी दुय्यम लेखण्यासाठी अशा प्रकारच्या प्रयोगशाळा करतात. शाहू महाराजांच्या या विचाराची आज गरज आहे आणि ही गरज जी आहे त्याच्याशिवाय आम्हाला या ठिकाणी सामाजिक न्याय जो आहे हा या ठिकाणी मिळू शकत नाही. म्हणून आज शाहू महाराजांच्या या प्रयोगशाळेची गरज या ठिकाणी आपल्याला मांडता येऊ शकेल. दुसरी गोष्ट अशी की हा विषमतेचा विचार जो आहे हा काही जातीवादी पक्ष मांडतात, जातीवादी संघटना मांडतात, पण दुसऱ्या बाजूला जे पुरोगामी म्हणून घेतात ते काय करतात हा देखील प्रश्न आहे. ते देखील अप्रत्यक्षरित्या जे आहे हा विषमतेचा विचार पुढे घेऊन जात असतात. या ठिकाणी मुद्दाम मला काशीराम साहेबांची आठवण होते. ज्यावेळेला नामांतराचा प्रश्न सुटला आणि नामांतराचा प्रश्न सुटल्यानंतर शरद पवार साहेबांनी भाषण केलं की तुम्हाला जे पाहिजे होतं ते मी दिलेलं आहे, माझी जबाबदारी संपली. त्याला धरून शाहू महाराजांनी केलेलं या ठिकाणी काशीराम साहेबांनी केलेलं भाषण अतिशय महत्वाचं आहे. काशीराम जे म्हणतात की पवार जी आपको क्या मालूम है कि हमें क्या चाहिए, और सही में हमें जो चाहिए था वो आपने दिया है क्या. आणि त्या ठिकाणी म्हणतात आम्ही तुम्हाला नामांतर मागितलं होतं, तुम्ही नाम विस्तार दिलं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन काशीरामजी असं म्हणतात की या ठिकाणी हे लोक शाहू महाराजांचं नाव घेत असले तरी या ठिकाणी मनूचा विचार जो आहे हा अतिशय श्रद्धेने पुढे नेण्याचं काम करतात ते असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची सत्ता येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी सामाजिक समता निर्माण होणार नाही. आज स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करतोय. संविधानाला देखील बरीच वर्ष निर्माण होऊन अनेक वर्ष झाले आहेत, परंतु आज देखील या ठिकाणी दलित अत्याचाराची मालिका थांबलेली नाही आहे. आज देखील आमच्या देशामध्ये दर 2 मिनिटांनी या ठिकाणी दलित महिलावर अत्याचार होतो, या ठिकाणी दलितांची हत्या होते. आणि मग या ठिकाणी कायदा करून देखील असं का घडतं, तर या कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुणालाही रस नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सर्व समतावादी विचाराच्या लोकांनी एकत्रित येण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुल्यांचा विचार जो आहे हा महत्वाचा आहे. केवळ त्या विचाराचं नाव घेऊन तो विचार आचरणात येत नाही, तो आचरणात आणला पाहिजे, तर त्या विचाराचा इफेक्ट होतो. आणि ही गोष्ट केली असेल ती शाहू महाराजांनी केली. शाहू महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबर मी आता सांगितल्याप्रमाणे या देशातल्या सामान्य माणसाला जो आहे हा सन्मान देण्याचं काम केलेलं आहे. कारण अस्पृश्यता निर्मूलन त्याच्याशिवाय होऊ शकत नाही, ही त्यांची कल्पना होती. शाहू महाराजांनी 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रातली पहिली ओळ जी आहे ही देखील मला असं वाटतं की आजच्या राजकारणी लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे. शाहू महाराज पहिल्यांदाच लिहितात, राजमान्य लोकमान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकमान्य आंबेडकर अशा प्रकारचा उल्लेख जो आहे हा शाहू महाराजांनी 1920च्या पत्रामध्ये त्याची सुरुवात केली आणि सातत्याने हा शब्द वापरलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळच्या व्यवस्थेने एका विशिष्ट समूहामध्ये बंदिस्त करण्याचं काम केलं होतं आणि म्हणून शाहू महाराज त्यांना लोकमान्य असं म्हणतात. त्याचप्रमाणे मानगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराज काय म्हणतात, डॉक्टर बाबासाहेबांना उद्देशून म्हणतात की एक वेळ अशी येईल की ते हिंदुस्थानचे पुढारी होतील. आणि शाहू महाराजांनी मानगाव परिषदेमध्ये जे म्हणलं ते आपल्याला 1950 मध्ये सिद्ध झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची संविधान लिहून, या देशाची घटना लिहून या देशाचं नेतृत्व केलेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेऊ शकेल. आणि शाहू महाराजांचं भविष्य हे खरं ठरलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान लिहिण्याचं काम जे आहे हे संविधानापुरतं मर्यादित नव्हतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या दिवशी बाबासाहेबांचं संविधान स्वीकारण्यात आलं त्यावेळेला बाबासाहेबांच्या विचाराला जागतिक मान्यता मिळाली, हे लक्षात घेतलं पाहिजे.
आणि त्यांच्या विचाराला जागतिक मान्यता दिली म्हणून कोलंबिया विद्यापीठाने त्यांना LLD ही पदवी दिलेली आहे. शाहू महाराजांनी या माणगावच्या परिषदेमध्ये त्यांना सन्मानाचा फेटा बांधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महाराज, आपण हा फेटा मला बांधलेला आहे, परंतु या फेट्याच्या संदर्भामध्ये मी सदैव मान राखीन, तुमच्या प्रतिमेला तडा जाऊ देणार नाही. शाहू महाराजांनी सन्मानाने त्याला जेवू घातला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब या राजांच्या संबंधी असं म्हणतात की शाहू महाराजांचा वाढदिवस जो आहे हा बहिष्कृत माणसाने एखादा सण साजरा करावा तशा पद्धतीने केला पाहिजे. तर या पद्धतीची ही विचाराची देवाणघेवाण जी आहे ही अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची होती. आणि म्हणून शाहू महाराजांचं हे काम महत्त्वाचं होतं. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. कोलंबिया विद्यापीठाने त्यांना LLB पदवी दिली. परंतु या देशातल्या जे स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांना जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम केलं. मला असं वाटतं की जगातल्या कोणत्याही देशामध्ये संविधानकर्त्याची विटंबना किंवा आव्हान करण्याचं उदाहरण आपल्याला जगामध्ये सापडत नाही, ते भारतामध्ये सापडतं. ज्या माणसाने या देशाचं संविधान लिहिलं त्याच माणसाला 1952च्या पहिल्या निवडणुकीमध्ये पराभव करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. बाबासाहेबांचं संविधान जे आहे हे नाकारण्याचं काम देखील सुरुवातीला झालेलं आहे, ते आपण पाहतोय. आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कसं आहे याची चर्चा केली जात नाही. संविधानामधल्या गुणदोषाची चर्चा केली जात नाही, चर्चा केली जाते बाबासाहेबांच्या जातीची. म्हणजे बाबासाहेबांची विद्वत्ता त्यांना नको आहे, फक्त बाबासाहेबांची जात त्यांना हवी आहे. संविधानकर्त्याची त्यांना जात आहे. बाबासाहेब या ठिकाणी त्यांच्या दृष्टिकोनातून हिंदू ठरत नाहीत. ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, कशासाठी केलेला होता? की तुम्ही आम्हाला हिंदू म्हणत असेल तर हिंदू म्हणून आम्हाला अधिकार द्या. हिंदू म्हणून घेण्यासाठी बाबासाहेबांनी हे या ठिकाणी सत्याग्रह केले, परंतु या ठिकाणी तुम्ही त्यांना हिंदू म्हणून घेतलं नाही. आणि आज सगळा हिंदू राष्ट्राची कल्पना तुम्ही मांडताय. आणि बाबासाहेबांनी मोठ्या अपेक्षेने 21 वर्ष तुमची वाट पाहिली. 1935 मध्ये त्यांनी सांगितलं की आता मी हिंदू म्हणून मरणार नाही, तरी परंतु 21 वर्ष त्यांनी वाट पाहिली. आणि मग 1956 मध्ये बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. परंतु शाहू महाराजांनी मात्र बाबासाहेबांचं मूल्य ओळखलेलं होतं, म्हणून बाबासाहेबांचा सन्मान आणि अस्पृश्य माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की जाती निर्मूलनाच्या संबंधीचा महत्त्वाचा उपाय कोणता असेल तर आंतरजाती विवाह. म्हणून बाबासाहेबांचं लाहोरमध्ये न झालेलं भाषण ते पुस्तक स्वरूपामध्ये ते आलं, ते अनिलेशन ऑफ कास्ट. या अनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब म्हणतात की आंतरजाती विवाह जो आहे हा जाती निर्मूलनाचा उपाय आहे. परंतु त्याला जोडून त्याने अनेक विश्लेषण केलेलं आहे. परंतु काही मंडळी एवढाच विचार मांडतात. आंतरजातीयाच्या अनुषंगाने अनेक विचार त्यांनी मांडलेले आहे, परंतु आंतरजाती विवाह हा केंद्रबिंदू मानला. हाच विचार शाहू महाराजांनी मांडला. जाती निर्मूलन करायचं असेल तर आंतरजाती विवाह केला पाहिजे, ही भूमिका शाहू महाराजांनी घेतली. आणि त्यांनी 100 विवाह आंतरजाती विवाह लावण्याचं या ठिकाणी उपक्रम हाती घेतला. त्यातला एक विवाह जो आहे त्यांनी आपल्या बहिणीशी आंतरविवाह करून देण्याचा केला. त्यांची बहीण, चुलत बहीण जी होती चंद्रभागा नावाची, त्यांनी होळकरांचा मुलगा जो आहे त्याच्या मुलाला यशवंत जो आहे त्याला देण्याचा प्रयत्न केला आणि तो झाला. आणि शाहू महाराजांनी 100 आंतरजाती विवाह करण्याचं ठरवलं होतं, परंतु 25 विवाह झाले, परंतु ते अधिक काळ जगले नाहीत, म्हणून पुढचा उपक्रम करू शकले नाहीत. परंतु ही दूरदृष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आज आपण पाहतो की आंतरजातीय विवाहाला कायद्याने बंदी आणण्याचं काम केलं जातोय. खरं तर जाती व्यवस्थेचा दरवाजा कुठे उघडतो तर ज्या वेळेला आपण विवाहाच्या संबंधीची बंधनं घालून देतो तिथं. ज्या वेळेला जाती व्यवस्थेच्या दरवाजे उघडायचे असेल तर आंतरजातीय महत्वाचा मानलाय, परंतु या ठिकाणच्या लोकांना जाती निर्मूलन करायचं नाही म्हणून त्यांनी आंतरजाती विवाहावर बंदी आणली. कशाच्या आडून? मुस्लिम समाजाच्या आडून त्याच्यावर बंदी आली की मुस्लिम जिहाद करतात आणि म्हणून जिहाद करायचं असेल आंतरजाती विवाहाला. म्हणजे त्यांचं हिंदुत्व जे आहे, त्यांचं हिंदू प्रेम जे आहे, हिंदू मधल्या माणसावर प्रेम करणारं नाही तर मुस्लिमांचा द्वेष करणारं हे त्यांचं हिंदुत्व आहे. त्यांचं हिंदुत्व या ठिकाणच्या दीनदलित हिंदूंच्या वर प्रेम करणारं नाही, चामार आहे, ढोर आहे अशा हिंदूवर प्रेम करणारं त्यांचं हिंदुत्व नाही, तर मुस्लिमांचा द्वेष करणारं हे त्यांचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून शाहू महाराजांना मात्र या ठिकाणी सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारं हिंदुत्व पाहिजे होतं.
हा एकसंघ समूह त्यांना पाहिजे होता आणि या दृष्टिकोनातूनच त्यांनी जाती निर्मूलनाचं महत्त्वाचं काम केलं. त्यानंतर जाती निर्मूलनाच्या संदर्भामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक महात्मा फुलेंनी मांडला, बाबासाहेबांनी मांडला, तोच शाहू महाराजांनी मांडलाय. तो आज देखील आपण मानला पाहिजे. आजच्या स्थितीमध्ये देखील त्यांच्या विचाराची गरज आहे. तो कोणता विचार आहे तर शिक्षण. महात्मा फुलेने त्यामध्ये विश्लेषण करताना खूप सांगितलं आणि शेवटी सांगितलं की एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. आणि म्हणून शाहू महाराजांनी काय केलं, या ठिकाणी शिक्षण देण्याच्या संबंधीची कल्पना घेतली. आणि मग शिक्षण देत असताना त्यांनी काय केलं की शिक्षणामध्ये ब्राह्मणेतर शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं, आरक्षण त्या ठिकाणी सुरू केलं. ज्या वेळेला शाहू महाराजांनी अशी भूमिका घेतली त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये टीका करायला सुरुवात केली. लोकमान्य टिळक देखील म्हणाले की हे राजे असून देखील या ठिकाणी जातीवाद करतायत, एका विशिष्ट जातीच्या संदर्भामध्ये काम करतात. आणि उघड सांगायचं ते म्हणजे की मराठ्यासाठी शाहू महाराज काम करतात, परंतु वास्तवता तशी नव्हती. शाहू महाराजांनी या ठिकाणी ही सत्ता हातामध्ये घेतल्यानंतर या ठिकाणी स्वतः पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर अंतिमतः हा निर्णय त्यांनी घेतला. शाहू महाराजांनी 1881चा अहवाल जो आहे हा अहवाल डोळ्याखालून घातला. त्या अहवालामध्ये काय होतं तर त्या अहवालामध्ये साक्षरतेच्या संबंधीचा उल्लेख होता. त्या अहवालामध्ये सांगितलं की या 79% ब्राह्मण हे साक्षर आहेत, तर 8.6 फक्त मराठी साक्षर आहेत आणि 1.5 हे कुणबी साक्षर आहेत आणि 1% देखील कमी प्रमाण या ठिकाणच्या अस्पृश्यतेचं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांनी ब्राह्मणेतरांना शिक्षण देण्याची कल्पना मांडली नाही, जातीच्या संदर्भामध्ये नाही. त्यावेळेला कॉलेज होतं राजाराम कॉलेज आणि राजाराम हायस्कूल होतं. या राजाराम हायस्कूलमध्ये 441 मुलं शिकत होती. या 441 मुलापैकी 368 मुलं ही ब्राह्मण समाजाची होती, बाकी सर्व मुलं सर्व जातीची म्हणून तेवढी होती. त्यावेळेला राजाराम कॉलेजमध्ये 61 मुलं शिकत होती. 61 मुलापैकी 55 मुलं जी आहेत ही ब्राह्मण समाजामध्ये होती, 6 मुलं सगळ्या जातीची म्हणून होती. त्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणावर केवळ 3.75 खर्च केला जात असायचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षणासाठी खर्च केला जात असतो. शाहू महाराज म्हणाले की उच्च शिक्षण हे अस्पृश्याला घेताच येत नाही आणि त्यासाठी तरतूद अधिक. आणि म्हणून शाहू महाराजांनी हे बदललं आणि प्राथमिक शिक्षणावर तरतूद केली आणि मग या ठिकाणचा हा अस्पृश्य वर्ग आहे, बहुजन वर्ग शिकला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. तोपर्यंत अस्पृश्याची स्वतंत्र अशी शाळा त्यांच्या संस्थानामध्ये नव्हती. परंतु त्याच वेळेला आपण पाहतो की 1881 मध्ये विष्णू शास्त्री विजापूरकर जे आहेत यांची एक शाळा होती, न्यू इंग्लिश स्कूल पुणे. म्हणजे 1880 मध्ये ती इंग्रजी शाळा या ठिकाणी काढतात. त्या शाळेचे संस्थापक तिघ आहेत, लोकमान्य टिळक, आगरकर आणि आपटे हे तिघे आहेत. 1880 मध्ये ते इंग्लिश शाळा काढतात. पुढे 1884 मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि त्याच्यानंतर त्याची कॉलेज आली. म्हणजे 1880 मध्ये ते विचार असं मांडतात की आपली मुलं इंग्रजी शिकली पाहिजेत, पाश्चिमात्य देशामध्ये गेली पाहिजेत आणि मग आमच्यासाठी मात्र माय मराठी. आमची मुलं जी आहेत ती नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकली पाहिजेत, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकली पाहिजेत. ते आंदोलन करतात मराठीचा बोर्ड लावा म्हणून. ते आंदोलन करतात की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सगळ्या माणसाला मराठी आली पाहिजे म्हणून आंदोलन करतात आणि त्यांची मुलं मात्र कॉन्व्हेंटमध्ये दाखल होतात. हे आपण ओळखलं पाहिजे. या ठिकाणच्या ओबीसी माणसानं, अनुसूचित जातीच्या माणसानं ओळखलं पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराजांनी काय केलं की पहिल्यांदा अस्पृश्य माणसाला एकत्रित केलं आणि त्या ठिकाणी संस्था काढली विद्याप्रसारक मंडळ नावाचं. आणि या विद्याप्रसारक मंडळ ही अस्पृश्य समाजाची शिक्षणासाठी काढलेली शाळा आपल्याला म्हणता येऊ शकेल. या शाळेचे अध्यक्ष स्वतः जे आहे ते राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा काढली, अस्पृश्य मुलींसाठी देखील शाळा काढली. परंतु त्यांच्या शिक्षणाच्या संबंधीचा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांनी हे सक्तीचं शिक्षण केलं. 21 सप्टेंबर 1917 रोजी शाहू महाराजांनी सक्तीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. आज देखील आमच्या शासनाला हे जमलेलं नाही आहे. रोज फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या पक्षाला देखील हे जमलेलं नाही. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं. शाहू महाराजांनी नियोजन केलं. शाहू महाराज काय आजच्यासारखे राजे नव्हते, ते पाश्चिमात्य देशामध्ये शिकलेले होते, इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व होतं.
अर्थशास्त्रावर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि मग शाहू महाराजांनी काय केले, संस्थानामधल्या 500 ते 1000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये एक शाळा काढली. जर त्यांच्याकडे कुणी आले की आम्हाला मंदिरासाठी दान करा, तर ते सरळ हाताने मंदिर बांधण्यासाठी दान करत असत. परंतु एक अट सांगत असत की त्या मंदिरामध्ये 3 भाग असले पाहिजेत. पहिला भाग असेल तो चावडी, दुसरा भाग असेल ती शाळा आणि तिसरा भाग असेल ते मंदिर. म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये तुमच्या मंदिरामध्ये आणि इतर ठिकाणी ह्या शाळा त्यांनी सुरू केलेल्या दिसून येतात. 4 मार्च 1918 रोजी चिखली येथे शाहू महाराजांनी पहिल्या सक्तीच्या शाळेचं उद्घाटन केलं. मग ही सक्तीची शाळा कोणासाठी केली, तर पालकांना देखील सक्ती केली की तुमचा मुलगा हा शाळेमध्ये आला पाहिजे. न शाळेत येणाऱ्या मुलांच्या पालकाला शिक्षा देऊ लागले शाहू महाराज. हे करणं सोपी गोष्ट नव्हती, परंतु त्या वेळेला शाहू महाराजांनी केले. त्यानंतर शाहू महाराजांनी केवळ शाळेत याची सक्ती केली नाही, तर मोफत शिक्षण केलं. मोफत शिक्षण म्हणजे त्या ठिकाणी त्या शाळेचं जे साहित्य होतं ते साहित्य त्याला मोफत देण्याच्या संबंधीची कल्पना त्यांनी मांडली. आता ही कल्पना देखील केवळ शासकीय आदेशावर नाही, हेही आपण लक्षात घेतले. मी पुन्हा सांगतोय, कारण शाहू महाराजांची भूमिका जी आहे ही केवळ राजा म्हणून नव्हती, तर एक प्रजेचा पालन होऊन किंवा त्या समूहाच्या संबंधी असलेली आस्था हा त्या भागचा भाग होता. आणि म्हणून शाहू महाराजांनी काय केले की त्यांचा मुलगा प्रिन्स शिवाजी होता, त्यांच्या नावावर त्या काळामध्ये 10,000 रुपये फिक्स ठेवले आणि त्याच्या व्याजामधून या अस्पृश्य मुलांचं ते शिक्षण करत असेल. त्यांनी शिष्यवृत्त्या ठेवल्या. अस्पृश्य समाजामध्ये शिकता येणाऱ्या मुलांसाठी त्यांनी शिष्यवृत्त्या ठेवल्या. मुलींसाठी 8 शिष्यवृत्त्यापैकी 3 शिष्यवृत्त्या मुलींसाठी ठेवल्या, त्या संस्थानामधल्या मुलींना ते शिकता यावं म्हणून. परंतु शाहू महाराज असं म्हणतात की केवळ संस्थानिकाच्या नाही, तर संस्थानामध्ये जर त्या मुली मिळाल्या नाहीत तर बाहेरच्या संस्थानिकातल्या मुलींना देखील त्यांनी देण्याचं हे काम केलेलं आहे. त्यांचं शिक्षणाच्या संबंधीचं बजेट देखील अतिशय महत्त्वाचं होतं. त्या बजेटचा एक भाग त्यांचं कुटुंब देखील होतं. त्यानंतर काय केलं की गरिबांना 1 रुपयामध्ये शिक्षण, 1 रुपया प्रत्येक कुटुंबामधून ते घेत असत आणि 1 रुपयाच्या याच्यामध्ये त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम करत असत. जे श्रीमंत आहेत त्यांचं उत्पन्न अधिक आहे, त्यांच्याकडून 10 ते 20% त्याला शैक्षणिक कर म्हणून घेतला जात असत. त्या काळामध्ये वकील असेल, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील तर त्यांच्याकडून मग त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांच्याकडून निधी गोळा केला जात असायचा. आणि या पद्धतीने या ठिकाणच्या मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणजे केवळ सक्तीचं शिक्षण नाही, तर ते मोफत, त्याच्याशिवाय ते शिक्षण घेऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की शाहू महाराजांनी त्या काळामध्ये वसतिगृह मोठ्या प्रमाणामध्ये काढले. दूरदृष्टी शाहू महाराजांची खूप होती. आता ही वसतिगृहाची कल्पना कशी आली त्यांच्यामध्ये, तर त्यावेळेला काय होतं की चिमणरावजी पाटील म्हणून एक ग्रस्त होते त्या संस्थानामध्ये. आणि त्यांचा मुलगा जो आहे पंढरी पाटील हा त्यावेळेला मॅट्रिक पास झाला. आणि मॅट्रिक पास झालेला तो, मला असं वाटतं की संस्थानामध्ये मराठा समाजामधला तो पहिला होता. शाहू महाराजांनी त्याला पन्हाळगडावर बोलवून त्याचा सत्कार केला आणि त्याच्याशी शाहू महाराज 1 तास बोलले की आपली मुलं काय येत नाही, त्याच्या अडचणी काय आहेत. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्याच्या राहण्याचा प्रश्न आहे, त्याच्या जेवणाचा प्रश्न आहे. ही चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून शाहू महाराजांनी ही वसतिगृह सुरू केली. शाहू महाराजांनी पहिलं वसतिगृह जे 1901 मध्ये 18 एप्रिल 1920 मध्ये व्हिक्टोरिया बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी केलं. त्यानंतर मोमेडियन वसतिगृह त्या ठिकाणी सुरू केलं. म्हणजे मुस्लिम मुलांच्या संदर्भामध्ये देखील वसतिगृह केलं. आज जर शाहू महाराजांनी मुस्लिम मुलांसाठी वसतिगृह केलं असतं तर त्यांना मुस्लिम धार्जिना किंवा राष्ट्रद्रोही म्हणून या ठिकाणी आजच्या राष्ट्रवादी लोकांनी त्यांच्यावर उपमा दिली असते. परंतु त्यावेळेला शाहू महाराजांच्या पुढे या ठिकाणी तो कुठल्याही धर्माचा असेल तर तो गरीब असेल, शोषित आहे, त्याला न्याय देण्याची भूमिका शाहू महाराजांची होती. त्यानंतर मिसेस क्लार्क ही जो बंगला होता त्याच्यामध्ये त्यांनी अस्पृश्य मुलांच्या संदर्भामध्ये केला. आणि कोल्हापूर जे आहे ते वसतिगृहाचं माहेर धरलं. आणि मग शाहू महाराज असं म्हणतात की शिक्षणाच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी, की वसतिगृह असेल आणि मोफत शिक्षण असेल तर मुलांना सक्ती देखील करायची लागत नाही. म्हणून शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये वसतिगृह बांधले. आणि वसतिगृह बांधण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेला आहे त्याचा सत्कार शाहू महाराजांनी केलेला आहे, त्यांचा सन्मान केलेला आहे की तुम्ही एक महत्त्वाचं काम करता. पण आमच्याकडे काय झालं की या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मी जाणीवपूर्वक माननीय हडोरे साहेबांचा मी उल्लेख करेन की हडोरे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये ते समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जे वसतिगृहाचं जाळं निर्माण केलेलं आहे. खरं तर शाहू महाराज असते तर त्यांनी ह्या हडोरे साहेबांचा देखील त्या ठिकाणी सत्कार केला असता. परंतु आजच्या राजकारत्यांनी त्यांचा सन्मान काय केला, त्यांना निवडणुकीला उभा करून त्यांना पाडण्याचं काम केलं.
म्हणजे त्या माणसाने एवढी मोठी शिक्षणाच्या संबंधी वसतिगृहाची निर्मिती केली, त्याचं बक्षीस तुम्ही या पद्धतीने देता. आणि म्हणून आज ही जी शाहू महाराजांमध्ये जी आस्था होती ती आस्था यामध्ये दिसून येत नाही. आज आपण पाहतो की शाहू महाराजांचा शिक्षणाचा विचार कुठेही दिसत नाही. शिक्षणाचा प्रचंड बाजार निर्माण झालेला आहे. सामान्य माणसाला शिक्षण घेणं अतिशय अवघड बनलेलं आहे. की जसं शेतकरी दुष्काळामध्ये आत्महत्या करायचे, एक वेळ अशी होऊ शकेल की या ठिकाणी मुलं शिक्षण गेल्यानंतर आत्महत्या करतील अशी अवस्था निर्माण झालेली आहे. ज्या मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत, आणि ज्या मुलांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा नाही त्यांना पैशाच्या बळावर शिक्षण देणारी ही व्यवस्था आहे. आणि म्हणून शाहू महाराजांच्या कल्पनेतील शिक्षण जे आहे हे महत्त्वाचं आहे. शाहू महाराजांनी शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये केलेली कल्पना जी आहे ती आजच्या राजकारण्यांनी अवलंब करण्याची गरज आहे. ती आज देखील तेवढीच महत्त्वाची गरज आहे असं मला वाटतं. त्यानंतर शाहू महाराजांनी आरक्षणाच्या संबंधी घेतलेली भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची आहे. 1902 मध्ये शाहू महाराज लंडनला गेले होते. लंडनहून परत आले आणि त्या ठिकाणी झालेल्या चर्चेवरून त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी सामान्य माणसाला शिक्षणाबरोबरच किंवा जाती निर्मूलनाबरोबरच त्यांना या मोठ्या प्रमाणामध्ये या प्रक्रियेमध्ये आणण्याची गरज आहे. या ठिकाणी नुसत्या पदव्या देऊन भागणार नाही तर त्यांना आरक्षण देऊन त्यांना नोकऱ्यामध्ये स्थान दिलं गेलं पाहिजे अशा स्वरूपाची कल्पना मांडली आणि त्यांनी 26 जुलै रोजी तसा जाहीरनामा काढला. शाहू महाराजांनी आरक्षणाचं धोरण या ठिकाणी डिक्लेअर केल्याबरोबर केसरीमध्ये लोकमान्य टिळकांनी लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये स्पष्ट सांगितलं की आरक्षण देणं हे म्हणजे या ठिकाणी बुद्धिभ्रष्ट झाल्याचं लक्षण आहे अशी परखड टीका लोकमान्य टिळकांनी केली. शाहू महाराजांनी या टीकेकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर संस्थानिकांनी बाहेर या ठिकाणी ब्राह्मण समुदायाचे जे आहेत त्यांचे मार्गदर्शक मानले जात असायचे विष्णू गोविंद विजापूरकर यांनी तर एक मुलाखत अशी सुंदर दिली, विचारू नका. त्यांनी सांगितलं की महाराजांनी आरक्षण दिलं तर एक लक्षात घ्या की ईश्वराने काही भलतं सलतं करू नये म्हणजे झालं. म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की या देशातल्या दलितांना जर आरक्षण दिलं तर देव कोपू शकतो. अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला या ठिकाणी विष्णू गोविंद विजापूरकर यांनी मांडली. म्हणजे एकंदरीत या अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये असलेला दृष्टिकोन काय होता? आरक्षण म्हणजे तुमच्या हातातून हिसकावून घेण्याची कल्पना नाही, तर आरक्षण ही समान संधीची कल्पना आहे. हे शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी प्रयोग करून दाखविलं की सगळे घोडे एकत्र बांधले तर मरतुकडा घोडा जो आहे हा तगड्या घोड्यापर्यंत जगू शकत नाही. हे उदाहरण देऊन त्यांनी हे आरक्षण सुरू केलेलं आहे. आणि या आरक्षणामुळेच या ठिकाणी सामान्य माणसाला नोकरीमध्ये येण्याची संधी मिळाली, उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. परंतु आज आपण पाहतो की हे सरकार जे आहे आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे. ओबीसीचं आरक्षण त्यांनी संपवलेलं आहे. अनुसूचित जातीचं आरक्षण संपलेलं आहे, परंतु आणखी अनुसूचित जातींच्या लक्षामध्ये आलेलं नाही. का आलेलं नाही? तर आज आपण पाहतो की इंजिनियर असेल, मेडिकल स्तरावर असेल तर पीजीचं शिक्षण जे आहे, पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण जे आहे त्याला मिळणारी शिष्यवृत्ती जी आहे ही जवळपास 99% मुलांना मिळत नाही. याचं कारण त्यांनी तिथं उत्पन्नाची आट टाकलेली आहे 5 लाख. मग या ठिकाणी असं कोणता पालक आहे ज्याला वार्षिक उत्पन्न 5 लाख मिळत नाही? तर या ठिकाणी जवळपास पीजी लेवलला कुठल्याही प्रकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळत नाही. आणि आज आपण पाहतो की खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं असल्यामुळे हे आरक्षण देखील या ठिकाणी जात आहे. किंबहुना आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की आरक्षण संपवण्यासाठीच या ठिकाणी खाजगीकरण आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आज यूपीसी सारखी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी आपल्याला किती कष्ट केले जातात IAS IPS होण्यासाठी, परंतु आता शासनाने असं केलेलं आहे की ते देखील परीक्षा न देता मुलांना त्या पदावर बसवू शकतात. तर हे आपण सगळं ओळखलं पाहिजेत. आणि म्हणून शाहू महाराजांची ही भूमिका किमान या ठिकाणी पुरोगामी म्हणून घेणाऱ्या सर्व शासनकर्त्यांनी या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. तर ही भूमिका आरक्षणाच्या संदर्भामध्ये शाहू महाराजांची होती. आणखी देखील हे आरक्षण असण्याची गरज आहे. परंतु आज आरक्षणाच्या विरोधामध्ये, संविधानाच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण केलेलं आहे आणि भविष्यामध्ये हे राहील अशा प्रकारची आशा देखील उरलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, याच्या विरोधामध्ये फार मोठा संघर्ष करण्याची मानसिकता देखील आज समाजामध्ये दिसून येत नाही. हे त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आहे. जसं जाती निर्मूलनाच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये शाहू महाराजांनी भूमिका घेतली, तसं स्त्रियांच्या संदर्भामध्ये देखील घेतली. विधवा पुनर्विवाह करण्याचा कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केला.
1919 मध्ये कुर्मी परिषद होती. त्या कुर्मी परिषदेमध्ये गेल्यानंतर शाहू महाराजाला वाटलं की याच्या संबंधी कायदे करण्याची गरज आहे. पडदा पद्धती बंद करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांना आंतरजाती विवाह करण्याची परवानगी देण्याचा कायदा करण्यात आला. स्त्रियांचं विवाहसमयीचं वय वाढवण्याच्या संदर्भामध्ये कायदा केला. शाहू महाराजांनी असा कायदा केला की मुलीचं वय 18 वर्ष असेल तर त्याला आपल्या वडिलांची विवाहाला परवानगी नसली तरी चालते, अशा प्रकारचा त्यांनी कायदा केला. खरं तर बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने संविधाना इतकंच या ठिकाणी कष्ट करून हिंदू कोड बिल बनवलं होतं. त्या हिंदू कोड बिलाला देखील या ठिकाणी विरोध झाला. हिंदू कोड बिल देखील स्त्रियांना न्याय देणारा होता. म्हणजे हिंदूंना न्याय देण्याची कल्पना नाही, परंतु मुस्लिमांना न्याय देण्याची कल्पना आम्ही मांडतोय. याच्यावरून तुमचा ढोंगीपणा जो आहे हा लक्षामध्ये येतो. म्हणजे मुस्लिमच्या तलाकविषयी तुम्हाला काळजी आहे, परंतु हिंदू स्त्रियांच्या संदर्भामधली तुम्हाला काळजी नाही. म्हणजे तुम्ही मुस्लिम द्वेष म्हणून त्याच्याकडे लक्ष देता. पण शाहू महाराजांनी सर्व समूहाच्या संदर्भामध्ये हा नेम केला. कौटुंबिक हिंसाचाराच्या संबंधी आज आपण बोलतो, शाहू महाराजांनी त्यावेळेला कौटुंबिक हिंसाचाराच्या संबंधीचा कडक कायदा केला होता. कौटुंबिक हिंसाचार झाल्यास त्याला 6 महिन्याची शिक्षा आणि 200 रुपये दंड करण्याची ही कल्पना होती. या पद्धतीने शाहू महाराजांनी या समाजव्यवस्थेला घडी बसवण्यासाठी किंवा समाजव्यवस्था सामाजिक स्तरावर समता प्रस्थापित करण्याच्या संदर्भामध्ये हे काम केलं. परंतु हे काम करत असताना शाहू महाराजांना अतिशय विरोध झाला. टिळकासारख्या माणसापासून ते सामान्य माणसापर्यंत या ठिकाणी त्यांना विरोध करण्याचं काम केलं. कारण ही सनातनी मंडळी जी आहेत त्यांची एक स्ट्रॅटेजी असते. ते काय करतात की आपला विचार जो आहे ते मांडतात आणि त्या विचाराला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात. कन्व्हिन्स झाला नाही तर त्याला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. कन्फ्यूज नाही झाला तर त्याला ठार मारण्याचं काम करतात. त्याचं चारित्र्य हनन करण्याचं काम या ठिकाणी करतात. म्हणजे ते कुठेही थांबत नाहीत. हीच गोष्ट जी आहे ती शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये झाली. शाहू महाराजांच्या कार्यावर लोकमान्य टिळक यांनी टीका केली. संपूर्ण ब्राह्मण समाजाने टीका त्याच्यावर केली. शाहू महाराज डगमगले नाहीत. मग त्यांनी दुसरं हत्यार काढलं. शाहू महाराजांचं चारित्र्य हनन करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या विरोधामध्ये ब्रिटिश सरकारला त्यांनी पत्र लिहिलं की शाहू महाराजांनी 3 स्त्रियांचे जे आहे त्यांची विटंबना केली आहे, 3 स्त्रियांना भ्रष्ट केलेले आहे, अशी पत्र कधी आहे ती ब्रिटिश सरकारला पाठवली आणि शाहू महाराजांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न झाला. याचं शाहू महाराजाला खूप वाईट वाटलं. ते म्हणाले की माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप केला तर मी त्याच्यावर काही बोललो नसतं, परंतु माझ्यावर माझ्या आई बहिणींच्या भ्रष्टांचा आरोप केला जातोय, ही गोष्ट अत्यंत वाईट होती. परंतु तरीही शिवाजी महाराज जे आहेत हे डगमगले नाहीत. मग शाहू महाराजांवर असा आरोप केला की हे स्वराज्यद्रोही आहेत. म्हणजे ब्रिटिशात राहून देखील ब्रिटिशाच्या विरोधामध्ये आहेत. म्हणजे स्वतः तर होतेच होते आणि मग ब्रिटिशांना यांच्या विरोधामध्ये तयार केलं आणि मग ब्रिटिशांनी जे आहेत त्यांना एक पत्र दिलं की तुम्ही जर असं वर्तन केलात तर आम्ही तुम्हाला पदभ्रष्ट करू. आणि त्याच्यातली एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी खडकली कोणती त्यांना, तर शाहू महाराज जे आहे हे ब्राह्मणेतर चळवळीचं काम करत होते. ही गोष्ट त्यांच्यासाठी अत्यंत वाईट होती. आणि मग शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करू नये किंवा काम करू नये ही भूमिका घेण्यासाठी त्यांनी ब्रिटिशाकडे तक्रार केली आणि ब्रिटिशांनी त्यांना पत्र लिहिले की तुम्हाला पदच्युत करू. परंतु शाहू महाराजांनी त्या पत्राला दिलेलं उत्तर देखील अतिशय महत्त्वाचं आहे. शाहू महाराजांनी ब्रिटिश सरकारला पत्र असं लिहिलं की या ठिकाणी महाराष्ट्रातील अस्पृश्यासकट बहुजन समाजाचा उद्धार करणे माझे मी पवित्र कार्य समजतो. ते करत असताना वेगळ्या कारणासाठी सरकार मला पदच्युत करण्यासाठी बुरख्याबाज धमक्या देत असेल आणि पदच्युत करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी अगोदरच आत्मसंतुष्टाने राजीनामा देईन, पण ब्राह्मणेतर चळवळीचं काम मी सोडणार नाही, अशा प्रकारचं पत्र त्यांनी लिहिलं. आणि शाहू महाराज त्या चळवळीपासून देखील दूर गेले नाहीत. तर याच्यावर देखील शाहू महाराज ऐकत नाहीत. त्यावेळेला त्यांनी काय केलं की शाहू महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. लक्षात घ्या, शाहू महाराजावर विष प्रयोग करण्याचं काम झालं. 21 मार्च 1908 मध्ये त्यांच्या मुलीचं म्हणजे अक्कासाहेबांचा विवाह होता. त्या विवाहामध्ये बॉम्ब टाकून शाहू महाराजाला नष्ट करण्याचा प्लॅन ठरलेला होता. एक जोशी नावाचे ग्रस्त होते, त्यांच्याकडे हे सोपवलेलं होतं. परंतु ऐन वेळेला तो बॉम्ब घेऊन येणारा माणूस वेळेवर न आल्यामुळे तिथं शाहू महाराज वाचलेले आहेत. त्यानंतर पुण्याच्या एका कार्यक्रमामध्येच बॉम्बस्फोट घडून आणून त्यांना मारण्याचं काम करणार होते. म्हणजे या पद्धतीने शाहू महाराजांना त्रास देण्याचं देखील काम केलं. परंतु शाहू महाराजांनी आपलं जे काम होतं, या ठिकाणच्या दलित पद्धतीला न्याय देण्याचं काम होतं, या देशामध्ये समता निर्माण करण्याचं काम होतं, ते त्यांनी थांबवलेलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु शाहू महाराजांचा एक गुण होता
जो गुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आढळतो, जो गुण शिवाजी महाराजांमध्ये आढळतो, आणि जो गुण जो आहे ते शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी हिंदूचे ठेकेदार म्हणून घेतात, त्यांच्यामध्ये तो गुण नाही, जरी ते शिवाजी महाराजांचा जय जयकार करत असतील. ज्या शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खान आला होता, तो अफजल खान ठार झाल्यानंतर देखील त्याची समाधी बांधण्याचं काम करणारे शिवाजी महाराज होते. दुसरी गोष्ट शाहू महाराजांच्या संबंधी देखील सांगता येऊ शकेल की ज्या वेळेला टिळकांचं निधन झालं त्यावेळेला शाहू महाराज जेवण करत होते आणि त्यांना सांगण्यात आलं की आत्ताच लोकमान्य टिळकांचं निधन झालं. त्याच वेळेला शाहू महाराजांनी आपल्या समोरचं ताट बाजूला केलं. आमच्यात काही वैचारिक मतभेद असतील, परंतु स्वराज्यासाठी काम करणारा एक भादर गडी गेला असं म्हणून त्यांनी जेवणावर चोटले. एवढंच नाही तर त्यांनी सुतक पाळण्याचं काम केलं. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्याकडे प्राणी असायचे, त्या प्राण्यांना एक दिवस दूध दिलं नाही, त्यांना देखील उपवास करायला लावला. एवढी निष्ठा शाहू महाराजांची टिळकावर होती. म्हणजे टिळकांनी कितीही त्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकली असली तरी शाहू महाराजांनी त्यांच्याशी कधीही शत्रुत्व केलेलं नाही. मी सांगितलं सुतक पाळलं, पण सुतक पाळलं तरी त्यांच्यावर टीका करण्यात आली की ते शूद्र आहेत आणि टिळकांचं सुतक कसे पाळू शकतात, अशी टीका देखील त्यांच्यावर झाली तरी शाहू महाराज डगमगले नाहीत. परंतु दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला शाहू महाराजांचं निधन झालं, अत्यंत वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आपल्याला म्हणता येऊ शकेल, ज्या दिवशी शाहू महाराजांचं निधन झालं त्यावेळेला पुण्यामध्ये पेढे वाटण्यात आले, आनंद उत्सव साजरा करण्यात आला. म्हणजे हा जो शत्रू आहे हा किती निर्दयी अशा प्रकारचा आहे अशी कल्पना आपल्याला ठिकाणी लक्षात येऊ शकेल. आणि म्हणून शाहू महाराजांच्या या कर्मभूमीमध्ये आज देखील दुर्दैवाने वेगळं चित्र दिसतंय. म्हणून मी बऱ्याच वेळेला म्हणत असतो की शाहू महाराजांच्या कर्मभूमीमध्ये शाहू महाराजांचे वंशज संभाजी राजे यांच्या उपस्थितीमध्ये संभाजी भिडे यासारखा माणूस शाहूचा विचार संपवण्यासाठी प्रयत्न करतोय, आंदोलन करतोय आणि तो यशस्वी होतोय. मला या ठिकाणी असा प्रश्न पडतो की हा भिड्याचा विजय आहे का शाहू महाराजांच्या अनुयायाचा पराभव आहे, याचं मला वाटतं की आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या कर्मभूमीमध्येच शाहू महाराजांचा विचार मारणं ही गोष्ट अत्यंत वाईट होते. शाहू महाराज हे अद्वितीय अशा प्रकारचे राजे होते. त्यांचा विचार जो आहे हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. थोडक्यामध्ये मी असं म्हणेन की 700 संस्थानिक होते, पण राजेशाहीमध्ये देखील लोकशाहीचा पाया घालणारा एकमेव कल्याणकारी राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विचाराचा, त्यांच्या कृतीचं जतन करणं, त्यांचा विचार जो आहे आजच्या स्थितीमध्ये देखील लोकांपर्यंत घेऊन जाणं, समजून घेणं आणि समजून सांगणं, हेच मला वाटतं शाहूच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना खरे अभिवादन या ठिकाणी ठरू शकेल. या शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या विचारावर आणि आजच्या स्थितीच्या संदर्भामध्ये मला आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी बहुजन संघटक आणि विशेषतः आमचे राहुल खांडेकर यांचे आभार व्यक्त करतोय. परंतु या ठिकाणी अनेक मित्र माझे या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतोय आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.